नमस्कार मराठी ट्रेडर्स. मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ हा फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलाही बाय सेल और होल्ड असं रिकमेंडेशन्स नाही करत. चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. सगळ्यात आधी आपण निफ्टीबद्दल थोडंसं अनालिसिस करूयात. सो आज दिवसभरात जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी जो आहे तो 24,125 या पर्टिक्युलर लेवलला, या पर्टिक्युलर प्राइसला सगळ्यात जास्त प्राइस व्हॉल्यूम आपल्याला क्रिएट होताना, जनरेट होताना दिसलाय. सो ही लेवल एक की लेवल ठरू शकते उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. म्हणजे 22 तारखेच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर तुम्ही बघत असाल तर 24,125 या लेवलच्या वरती जर निफ्टी हा सस्टेन झाला तर आपल्याला पुन्हा एक पॉझिटिव्ह मोमेंटम निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. आणि जर 24,125 ऑलमोस्ट ही जी काही क्लोजिंग आजचा जो क्लोजिंगच आहे त्याच्या खाली जर आपल्याला ओपनिंग किंवा एखादी कॅन्डल सस्टेन होताना दिसलं तर आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम पुन्हा बघायला मिळू शकतो. सो चला तर वळूया पुन्हा लेवल्सकडे. तर आजची जी क्लोजिंग आहे 24,125.55, तर ही क्लोजिंग डे जो डे हाय आहे त्याच्या खूप जवळ क्लोजिंग होताना आपल्याला दिसतंय. खूप क्लोज क्लोजिंग आहे. त्यामुळे आपला जो व्ह्यू आहे तो बऱ्यापैकी पॉझिटिव्ह व्ह्यू आपण ठेवू शकतो. येणाऱ्या काही उद्याच्या सेशन्समध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर थोडक्यात आपण जर पाहिलं तर 24,000ची ही जी की लेवल होती किंवा एक स्विंग हाय होता, एक स्विंग हाय जो 24,000वर होता. एक ऑक्टोबर मंथमध्ये तुम्ही टाइम फ्रेम थोडासा टाइम फ्रेम जर चेंज करून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 24,000ची लेवल आज आपल्याला ब्रेकआउट होताना दिसली आहे. सो हा ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह मोमेंटमसाठी एक चांगला सिग्नल म्हणूया आपण, तो आपल्याला बघायला मिळाला आहे. सो यानुसार जर आपण चेक केलं तर निफ्टीमध्ये हा एक इम्पॉर्टंट झोन 24,000च्या आसपास आपल्याला फॉर्म होताना दिसतोय. आणि जर उद्या निफ्टी जो आहे तो 24,125 या पर्टिक्युलर लेवलच्या वरती गॅप अप ओपनिंग देतोय किंवा लेट्स सी गॅप अप ओपनिंग आहे किंवा मग तुम्हाला एक एखादी 5 ते 15 मिनिटाची कॅन्डल जर याच्यावरती सस्टेन झाली तर आपल्याला तिथे पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि जो इमिजिएट रेझिस्टन्स आहे तो आहे 24,200चा. आणि त्यानंतर जर तो ब्रेक झाला तर आपल्याला 24,250 हा एक इमिजिएट रेझिस्टन्स बघायला मिळू शकतो. आणि त्याच पद्धतीने जर आपण थोडा डेटा अनालिसिस केलं, ऑप्शन चेन डेटा जर बघितला तर 24,500 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. सो आपल्याला इथपर्यंत जे काय आहे रेझिस्टन्स किंवा हर्डल्स आपल्याला बघायला मिळतील. आणि जर डाऊन ट्रेड आपण इमॅजिन केलं की उद्या जर गॅप डाऊन ओपनिंग झाली किंवा फ्लॅट ओपनिंग जरी झाली आणि जर 24,000 ही पर्टिक्युलर लेवल, सो फर्स्ट सपोर्ट जो आहे जर डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळत असेल उद्याच्या सेशनमध्ये तर सगळ्यात आधी 24,000 हा एक इमिजिएट सपोर्ट निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि जर तो ब्रेक झाला तर 23,950 ही एक की रेझिस्टन्स किंवा की सपोर्ट जो आहे, एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला 23,950 ला बघायला मिळू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही पाहिलं की 24,000च्या खाली जर एखादी कॅन्डल सस्टेन झाली, 15 मिनिट्सची कॅन्डल जर उद्याच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये 24,000 ही लेवल जर त्याने ब्रेक केली तर आपल्याला डिरेक्टली 23,800 ची लेवल सुद्धा बघायला मिळू शकते. सो या होत्या निफ्टीच्या काही सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवल्स. आता आपण वळूया बँक निफ्टीकडे. सो बेसिकली बँक निफ्टी सुद्धा आज जो आहे गॅप अप ओपनिंगच आपल्याला बघायला मिळाली होती. आणि 55,300 या पर्टिक्युलर लेवलला आपल्याला सगळ्यात जास्त प्राइस व्हॉल्यूम जनरेट होताना बघायला मिळाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. आणि जर तुम्ही बँक निफ्टी बघत असाल तर बँक निफ्टीचा जो क्लोज आहे, सो बँक निफ्टी आज 55,300च्या आसपास आपल्याला क्लोजिंग देताना दिसतोय. आणि बँक निफ्टी ओपनिंग पासून एक पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये होती, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कन्सॉलिडेशन बघायला कन्सॉलिडेट होताना आपल्याला बघायला मिळालाय. सो बँक निफ्टीचे जर आपण लेवल्स बघितल्या तर बँक निफ्टीमध्ये एक मेजर रेझिस्टन्स जो आहे, एक मेजर रेझिस्टन्स जो आहे तो 55,500 ला आपल्याला बघायला मिळतोय. बट उद्या जर बँक निफ्टी 55,400
ओके, 55,400च्या वरती जर बँक निफ्टी उद्या ओपन झाली तर आपल्याला 55,500 आणि 55,600 या लेवल सुद्धा बघायला मिळू शकतात. सो पर्टिक्युलरली ह्या आता इमिजिएट रेझिस्टन्स म्हणून ऍक्ट करताना आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि जर का बँक निफ्टी उद्या 55,400च्या खाली आपल्याला ओपनिंग देताना दिसलं तर त्याला इमिजिएट सपोर्ट जो आहे तो 55,200 या लेवलचा आहे. त्यानंतर 55,100चा आपल्याला सपोर्ट बघायला मिळू शकतो. आणि जर बँक निफ्टी ओके, सो बेसिकली जो आहे बँक निफ्टी जर उद्या 55,100ची लेवल ब्रेक केली तर आपल्याला डिरेक्टली 54,900ची लेवल सुद्धा आपण बघू शकतोय. बट उद्या जर बँक निफ्टी 55,400च्या वरती ओपनिंग देत असेल, आपल्याला एक फ्लॅट ओपनिंग किंवा आपण म्हणू शकतो छोटासा जो गॅप अप आहे, ओके, छोटासा जर गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली 55,400च्या वरती तर बँक निफ्टी जो आहे बेसिकली 55,350 ओके, 55,350 ते वी कॅन से 380. सो 350 ते 380च्या दरम्यान तो रिटेस्ट होऊन आपल्याला पुन्हा 55,500 आणि 55,600च्या लेवल्स आपण पुन्हा बघू शकतो. सो आणि जर 55,100च्या खाली आपल्याला डिरेक्टली मग एक 54,900 आणि त्यानंतर 54,900 सुद्धा आणि त्यानंतर 54,750ची लेवल सुद्धा आपण बघू शकतो. आता वळूया आपण ऑप्शन चेन डेटाकडे. सगळ्यात पहिले आपण चेक करूयात की निफ्टीमध्ये आजचा ऑप्शन चेन किंवा क्लोजिंगच्या वेळेस दिवसभराचा जो ओपन इंटरेस्ट होता तो कुठे आणि कुठल्या स्ट्राईक प्राइसवर सगळ्यात जास्त बघायला मिळाला. सो यू कॅन कम्पेअर की आपल्या लेवल्स कशा कॅल्क्युलेट होत आहेत किंवा आपण कशा पद्धतीने त्या मार्क करतोय आपल्या चार्टवर. तर आज तुम्ही निफ्टीकडे पाहिलात तर टोटल ओआय जो आहे बऱ्यापैकी सेम आपल्याला बघायला मिळतोय, फार काही डिफरन्स नाहीये. बट तुम्ही ऍज पर स्ट्राईक प्राइस गेला तर 23,500 या पर्टिक्युलर लेवलला आपल्याला सगळ्यात जास्त जी पुट रायटिंग बघायला मिळाली आहे. सो तो 23,500चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, बट तो एक सायकोलॉजिकल लेवल सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही बघू शकताय की 24,500 या पर्टिक्युलर लेवलला कॉल रायटिंग ही सगळ्यात जास्त होताना दिसते. म्हणजे ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे, पुढे जाऊन तो आपल्याला एक रेझिस्टन्स, एक हर्डल तिथे आपल्याला बघायला मिळू शकतो. पण जर तुम्ही पाहिलं तर 24,000 त्याच्या खालोखाल जर आपल्याला कॉल रायटिंग बघायची असेल तर 24,200 या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसला सगळ्यात जास्त किंवा त्याच्या खालोखाल आपल्याला कॉल रायटिंग होताना दिसते. त्यामुळे हा नेक्स्ट डे म्हणजे 22 एप्रिलच्या ट्रेडिंग सेशनसाठी हा एक इमिजिएट रेझिस्टन्स म्हणून ऍक्ट करू शकतो. आणि त्यानंतर जो आहे 24,250ची लेवल आहे. आणि तुम्ही नीट पाहिलं तर 24,000 पर्टिक्युलर ही जी लेवल आहे तिथे पुट रायटिंग ॲज वेल एज कॉल रायटिंग सुद्धा होते. सो ही एक इम्पॉर्टंट की लेवल आहे. आणि 24,000 हा एक स्विंग हाय होता जो आज आपल्याला ब्रेकआउट होताना दिसलाय. सो आपण हे होतं ऑप्शन चेन डेटा अनालिसिस ऑफ निफ्टी. थोडंसं आता बँक निफ्टीकडे सुद्धा वळूया. सो बँक निफ्टीचा जर आपण ऑप्शन चेन डेटा पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की पर्टिक्युलरली इथे सुद्धा पुट रायटिंग ही थोडं जास्त प्रमाणात होताना दिसते. त्यामुळे आपण उद्याचा व्ह्यू जो आहे तो पॉझिटिव्ह व्ह्यू म्हणू शकतो. सो इथे बघा एक 55,000ची लेवल आहे. इथे एक आपण म्हणू शकतो की खूप जास्त प्रमाणात फाईट होताना दिसते. सो ज्याप्रमाणे आपण बघितलं की 54,400 या लेवलला एक पुट रायटिंग आपल्याला बऱ्याच प्रमाणात आपल्याला पुट रायटिंग होताना दिसते. सो 54,000ची ही लेवल सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल आहे. पण त्याचबरोबरीने 54,400 याच्यावरती जर बँक निफ्टीने आपल्याला गॅप अप ओपनिंग दिली तर आपल्याला पुन्हा 54,500 ते 54,600च्या लेवल्स पुन्हा आपण बघू शकतो. सो या होत्या काही लेवल्स. ओके, पर्टिक्युलरली आपण बँक निफ्टी बद्दल आणि निफ्टी बद्दल थोड्याशा लेवल्स कॅल्क्युलेट करून पाहिले आहेत. आणि तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर 55,600 ही जी पर्टिक्युलर लेवल आहे ही तुम्हाला एक इम्पॉर्टंट रेझिस्टन्स म्हणून आपल्याला बघायला मिळते. आणि त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट जो आहे तो 55,500ची लेवल आहे. सो जर 55,400च्या वरती उद्या बँक निफ्टी सस्टेन झाला तर आपल्याला 55,500 आणि 55,600 या लेवल्स पुन्हा बघायला मिळू शकतात. सो थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज, माझं अनालिसिस आवडत असेल तर व्हिडिओजला लाईक करा, तुमच्या ट्रेडर्स मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही जरा नॉलेज शेअर होऊ देत. आणि
तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जोही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे. सो थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट. थँक यू.